लग्नाआधी 10 वर्ष लपत-छपत केले बायकोला डेट, तर परेलच्या ब्रिजवर केले प्रपोज. तर कोण आहे हा अभिनेता ते पुढे सविस्तर बघू. तर हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून अंकुश चौधरी आहे. लग्नाआधी तब्बल 10 वर्ष गुपचूप रिलेशनशिप, परेलच्या गर्दीने भरलेल्या ब्रिजवर गुडघ्यावर बसून केलेलं फिल्मी प्रपोज आणि नाव कमवल्यानंतरच लग्न करण्याचा घेतलेला निर्णय. मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री दीपा परब यांची प्रेम कहाणी आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. पडद्यावर आपल्या रोमॅन्टिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अंकुश खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमॅन्टिक आहे, हे त्याच्या आणि दीपा परब यांच्या लव्ह स्टोरीवरून सहज लक्षात येते. विशेष म्हणजे यांनी त्यांचं प्रेम इतकं जपून ठेवलेलं आहे. तब्बल 10 वर्ष त्यांच्या नात्यांची कुणालाही चाहूल लागली नाही, ना मीडियांना ना चाहत्यांना. अंकुश आणि दीपा मुंबईतील MD कॉलेजमध्ये शिकत होते. अभिनय, नाटक, रंगभूमी यांच्यावरील समान प्रेमामुळे दोघांची ओळख झाली. सुरू झालेली मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. मात्र दोघांनीही करिअरला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. आधी अभिनय क्षेत्रात नाव कमवायचं, मगच लग्न करायचं असं त्यांनी ठरवलं. त्यामुळे प्रेम असूनही त्यांनी 10 वर्ष संयमाने आपल्या नात्याची जपणूक केली. प्रेमाच्या या प्रवासात आणखी एक गोष्ट विशेष ठरली, नात्यांची गोपनीयता. यांच्या दोघांची कधीही सोशल मीडियावर चर्चा झाली नाही. एकदा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अंकुशने प्रपोजचा किस्सा सांगितला. कॉलेज संपल्यानंतर दीपा निघाली आणि अंकुश तिच्या मागे धावत परेलच्या ब्रिजवर पोहोचला. त्यावेळी ब्रिजवर प्रचंड गर्दी होती, पण त्या गर्दीची पर्वा न करता अंकुशने गुडघ्यावर बसून हातात गुलाबाचं फूल घेऊन दीपाला लग्नाची मागणी घातली. तो रोमॅन्टिक क्षण आजही दोघांच्या आठवणीत ताजा आहे. नंतर 2007 मध्ये अचानक त्यांनी लग्न केल्याची बातमी समोर आली. सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. तर मित्रांनो, अंकुश दीपाची लव्ह स्टोरी कशी वाटली नक्की सांगा.